मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपलं परत मनापासून स्वागत करतो. चेक करून घ्या इथं. आता बघा, आपण बघत आहे बेटा व्यंजन. काय बघत आहे आपण? व्यंजने. किती आहे ते? सर 34 आहे. किती आहे ते? 34. पॉइंट क्लिअर का? आता व्यंजनांना आपण काय केलेले आहे? दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक दिसतो वर्गीय व्यंजन आणि दुसरा काय दिलेला आहे आपल्याला? अवर्गीय व्यंजन. पॉइंट क्लिअर का? आता वर्गीय व्यंजन जर बघितलं तर वर्गीय व्यंजनचे तीन प्रकार पडते, बरोबर आहे. एक काय असेल माझ्यासाठी? पहिला काय असेल रे? कठोर व्यंजन. पहिला काय असेल? कठोर व्यंजन. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? मृदू व्यंजन. नंतर काय दिलेलं आहे रे? थर्ड अनुनासिक. अनुनासिक. आता पहिले आपण स्पर्श व्यंजन वर्गीय व्यंजन समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण अवर्गीय व्यंजनाकडे जाणार आहे. चेक करून घ्या बेटा. कठोर व्यंजन जर बघितलं तर कठोर व्यंजनामध्ये कोण कोण आहे? एक दिसतो तुम्हाला क आणि दुसरा काय दिलेला आहे? ख. क ख. पहिले मी हे लिहून घेतो रे. ग आणि इथं काय दिलेलं आहे? घ. त्याच्यानंतर इथं जर बघितलं वाङ्मयातला आपण काय म्हणू शकतो? न आहे तो. त्याच्यानंतर चेक करा. च छ ज झ आणि इतर काय असेल रे तो? न. ओके. त्याच्यानंतर ट थ ड ढ आणि इथं काय असेल? न. नेक्स्ट बघूया आपण. त थ द ध आणि इथं नळाचा न. बरोबर आहे. नेक्स्ट बघणार आपण काय दिलेले आपल्याला? प ह ब ह आणि इथं काय असेल बेटा? म. आता समजून घ्या काय म्हणायचं आहे मला. हे 25 झाले का? हो झाले. बघा इथे हे 10 दिसतात कठोर व्यंजन. हे किती दिसतात? 10 आणि हे 5. एकूण किती झाले बेटा? ते 25 झाले. म्हणजे स्पर्श व्यंजन आपल्याकडे किती आहे? तर स्पर्श व्यंजन सर किती आहे? 25 दिसतात. स्पर्श व्यंजन किती आहे रे? ते 25 आहे. पॉइंट क्लिअर का? आता बघा यांचे 5 वर्ग केलेले आहेत ते पण समजून घ्या. इथं आपण जर चेक जर केलं तर आपण म्हणू शकतो 5 काय केलेले यांचे वर्ग केलेले आहे. बघा याच्यामध्ये या वर्गामध्ये जर बघितलं क ख ग घ न येतो म्हणजे 5 व्यंजनाचा हा एक पहिला वर्ग केलेला आहे. याला म्हटलं जाते बेटा क वर्ग. म्हणजे हा जो सुरुवातीचा आहे की नाही याच्या नावावरून दिलेला याला क वर्ग. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो हे वर्ग आहे. हे काय केलं आपण? वर्ग. काय केले रे? वर्ग. त्याच्यानंतर हे जे 5 दिसतात तुम्हाला छ छ ज झ न, तर हा झाला च वर्ग. हा काय झालेला आहे माझ्यासाठी? च वर्ग. त्याच्यानंतर काय असेल? हा ट वर्ग. त्याच्यानंतर काय दिसतो आपल्याला? त वर्ग. त्यानंतर काय दिलेलं आहे? प वर्ग. म्हणजेच काय लक्षात येत आहे तुम्हाला? दिसत आहे रे? मी लिहित आहे ते बघू द्या मला. हा दिसत आहे, दिसत आहे. कटत नाही ना तिकडं? तेच चेक करत होतो. बघा इथं काय दिसतो आपल्याला? क वर्ग आहे 5 आहे याच्यामध्ये. याच्यावरून याचं नाव दिलेलं आहे च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि शेवटचा काय असेल? प वर्ग. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला? स्पर्श व्यंजन असेल किंवा वर्गीय व्यंजन जर असेल तर यांचे 5 वर्ग पडतात म्हणून यांचं नाव काय बेटा? वर्गीय व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन काय ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला 2दा. आता नाही सांगत. त्याच्यानंतर चेक करा. कठोर व्यंजन जर बघितलं तर हे 10 दिसतात. जे सुरुवातीच्या 2 आपण म्हणू शकतो कॉलम आहे ते आपण लक्षात ठेवायचं. क ख च छ ट ठ त थ प फ हे कठोर व्यंजन आहे. आहे की हे काय? कठोर व्यंजन आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मृदू व्यंजन जर बघितलं तर तिसरी आणि चौथी जे लाईन आहे त्यांना मी काय म्हणणार आहे? मृदू व्यंजन. मग कोण आहे? ग घ ज झ त्याच्यानंतर ड ढ द द ब भ हे काय बेटा? मृदू व्यंजन आहे. काय म्हणू शकतो आपण यांना? मृदू व्यंजन म्हणू शकतो. त्यानंतर काय दिलेलं आहे? अनुनासिक. आता अनुनासिक जर बघितलं शेवटची जी ओळ आहे आपल्यासाठी ती माझ्यासाठी काय असेल? अनुनासिक असेल. बघा इथं कोण दिलेलं आहे? न न न न शेवटचा काय दिसतो रे? म. या सगळ्यांना न न वाचल्या जाते. वाङ्मयामधला हा न आहे. हा त्र नाहीये. हा पण नज आहे. हा पण म्हणू शकतो आपण बाणाचं आणि हा काय म्हणतो आपण? नळाचं न. लहानपणामध्ये आपण शिकलेलो आहे. आता जे मुलं नवीन अपडेटेड आहे
ते शिकले नसेल, बाळाचा न, नळाचा न, हे आमच्या वेळेस होतं बहुतेक. चेक करू घेऊया आपण समोरचं काय दिलेलं आहे. आता येऊया आपण कशामध्ये, तर समजून घेऊ एक पॉइंट जो दिलेला आहे आपल्याला. चेक करून घ्या काय दिलेलं आहे. अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजन तुम्हाला लिहून देतो मी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अवर्गीय व्यंजन काय आहे, कसं आहे, सगळं डिटेलमध्ये चेक करणार. याच्यामध्ये जर बघितलं अवर्गीय व्यंजनचं जर बघितलं तर इथं 4 प्रकार पडतात. काय दिलेलं आहे, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि काय दिलेलं आहे बेटा तिथं, स्वतंत्र वर्ण. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की व्यंजनाचे असे एकूण किती प्रकार पडतात, 7. दिसते का रे 7 प्रकार, हे 3 आणि हे 4, 7 प्रकार पडतात. त्याचं वर्गीकरण जर बघितलं तर हे 2 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फक्त आपण अवर्गीय व्यंजनाचे जर प्रकार जर केले, ठीक आहे, तर ते 4 आहेत. कोणते आहे, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि इथं काय असेल, स्वतंत्र वर्ण. मग हे जर 25 असेल बेटा, 34 व्यंजन आहे आपल्याकडे, 25 जर गेले तर उरले किती रे, आपण म्हणू शकतो किती असेल सर, ते 9. अवर्गीय व्यंजन किती आहे, मग ते 9 आहे. पॉइंट क्लिअर इथपर्यंत, काही अडचण आहे का, नाही. आता अर्धस्वर जर बघितलं तर य र ल व, य र ल आणि काय व, हे काय दिसतात तुम्हाला, अर्धस्वर आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर उष्मे कोणते, तर लक्षात ठेवणार आपण शाळेचा श, श आणि इथं काय असेल बेटा, तो सशाचा, बरोबर आहे की नाही रे. त्याच्यानंतर बघा महाप्राण. महाप्राण एकच आहे आपल्याकडे, त्याचं नाव आहे ह. स्वतंत्र वर्ण जर बघितलं तर तो पण एकच आहे, त्याचं नाव आहे ळ. आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न केला जातो महाप्राण किती, तर महाप्राण सध्या किती आहे बेटा, एकच आहे रे, सध्या किती आहे, 1. स्वतंत्र वर्ण किती आहे, तर स्वतंत्र वर्ण लक्षात ठेवणार आपण, एकच आहे, त्याचं नाव आहे ळ, ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं गेलं तर उष्मे किती आहे, तर उष्मे बेटा 3 आहे आपल्याकडं, किती आहे ते, 3. त्याच्यानंतर अर्धस्वर जर बघितलं तर अर्धस्वर तुम्हाला दिसत आहे किती आहे रे, ते 4. अर्धस्वर 4, उष्मे 3, 7, महाप्राण 8 आणि स्वतंत्र वर्ण काय 9. एकूण किती झाले बेटा, हे 9 झाले. तसंच इकडे चेक करून घ्या की अनुनासिक किती आहे आपल्यासाठी, 5 आहे सर. मृदू व्यंजन किती आहे बेटा, तर मृदू व्यंजन आपल्याला दिसत आहे इथं 10 आहे. आणि त्याच्यानंतर कठोर व्यंजन जर बघितलं तर किती आहे रे, ते 10. म्हणजे हे 10, 10, 20 आणि 5 काय असेल इथं 25. असे एकूण वर्गीय व्यंजन 25 आहे आणि अवर्गीय व्यंजन किती दिसत आहे तुम्हाला, तर 9 तिथं दिसत आहे. ओके, चला हे तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढा, लिहून घ्या. मी समोर जातो आणि ते बाकीचं पण आपण शिकूया. चलो रे. आपण 1 बाय 1 सगळं डिस्कस करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत, लेक्चरच्या शेवटपर्यंत असाल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. कारण की इथं जर चेक जर केलं तर सगळं डिटेलमध्ये शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहे बेटा, जे आपल्याला कामी आहे. ठीक आहे, चेक करून घ्या. आपण वर्गीय व्यंजनामध्ये होतो. वर्गीय व्यंजनामध्ये जर चेक जर केलं त्याला स्पर्श व्यंजन म्हणतो आपण. स्पर्श व्यंजनाचे आपण 3 प्रकारे काय केलेले आहे, प्रकार पाडलेले आहे. एक कठोर होता, एक मृदू होता आणि एक काय होता, अनुनासिक होता. याच्यामध्ये आपण काय करूया, कठोर व्यंजनाला स्टार्ट करणार आहे. आता बघून घ्या कठोर व्यंजन कोणाला म्हणणार. कठोर व्यंजन म्हणजे काय होतं की हे बोलताना थोडं कठोरपणा दिसते याच्यामध्ये. चेक करून घ्या, सोपं आहे ते. जी व्यंजने उच्चारण्यासाठी ठीक आहे थोडीशी कठीण असतात, थोडीशी काय असतात ते कठीण असतात. चेक करून घ्या. जी व्यंजने, कठोर व्यंजन काय म्हणतात, जी व्यंजने उच्चारण्यासाठी थोडीशी काय असतात, ती कठीण असतात बेटा, अवघड असतात, अवघड असतात. अशा व्यंजनांना काय म्हटल्या जाणार, कठोर व्यंजन म्हटल्या जाणार. काय म्हटल्या जाणार रे, कठोर व्यंजने असे म्हणतात. काहीच नाही त्या शब्दामध्ये अर्थ आहे बेटा त्याच्या. कठोर व्यंजन काय म्हणजे काय की बोलताना किंवा उच्चारताना त्याचा थोडं आपण काय म्हणतो की कठोरपणा दिसतो किंवा त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण थोडं अवघडपणा आहे, बरोबर आहे. त्यांना काय म्हटलं जाते, कठोर व्यंजन म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर का. चला नेक्स्ट पॉइंट समजून घ्या काय दिलेलं आहे. कठोर व्यंजनाचा उच्चार करताना श्वासाचा उपयोग केला जातो. म्हणजे कठोर व्यंजन जेव्हा आपण उच्चारत असतो तर श्वास जास्त प्रमाणात तिथं काय केला जातो, वापर केला जातो, त्याचा उपयोग केला जातो. म्हणून हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे
की कठोर व्यंजनाला श्वास व्यंजन पण म्हटले जाते. यांना काय म्हटले जाते? श्वास व्यंजन पण म्हटल्या जाते. हा पॉइंट समजून घ्या. कठोर व्यंजनाला श्वास व्यंजन पण म्हटल्या जाते, कठोर व्यंजनाला घोष व्यंजन पण म्हटल्या जाते. ठीक आहे. आता चेक करून घ्या काय म्हणणार आपण. थर्ड पॉइंट तुम्हाला दिलेले असेल. आता हे 2 पॉइंट झाले. कठोर व्यंजनाला कठोर का म्हटल्या जाते, कठोर व्यंजनाला श्वास व्यंजन का म्हटल्या जाते, कारण की इथं श्वासाचा जास्त काय केला जातो, वापर केला जातो. ठीक आहे. समजून घेऊ आपण. कठोर व्यंजनाचा उच्चार करताना नाद किंवा घोष निर्माण होत नाही. काय निर्माण होत नाही बेटा? एक लय, एक नाद किंवा आपण काय म्हणू शकतो घोष निर्माण होत नाही, म्हणून यांना अघोष वर्ण पण म्हटल्या जाते रे. यांना काय म्हटल्या जाते? अघोष वर्ण. आता मला सांगा, कठोर व्यंजनाचे 3 नाव तुमच्याकडे आलेले आहे, जे आपल्याला डिस्कस करायचं आहे किंवा आपण म्हणू शकतो त्यांना आपल्याला समजून घ्यायचं आहे. चेक करून घ्या बेटा. इथे काय म्हणतो मी की कठोर व्यंजनाला कठोर व्यंजन म्हणतात. हे वाक्य करेक्ट आहे का? करेक्ट आहे सर. त्यानंतर जर चेक केलं कठोर व्यंजनाला काय म्हटल्या जाते, तर कठोर व्यंजनाला आपण असं म्हणू शकतो सर, तर यांनाच काय म्हटल्या जाते, तर श्वास व्यंजन पण म्हटल्या जाते. म्हणजे हे कोणाचे श्वास धरतात का सर? तर नाही भाऊ. बरोबर आहे. तर यांना काय म्हटल्या जाते, रे श्वास व्यंजन पण म्हटल्या जाते. त्यानंतर जर चेक केलं तर यांनाच जर बघितलं तर आपण अघोष पण म्हणतो. अघोष का म्हणतो? कारण की याच्यामध्ये एक नाद नसतो, याच्यामध्ये आपण म्हणू शकतो घोष निर्माण होत नाही, म्हणून यांना काय म्हटल्या जाते? अघोष पण म्हटल्या जाते. तुम्हाला दिसत आहे? मला वाटते शेवटचे अक्षर दिसत नाही, ते परत लिहून द्यावं लागणार तुम्हाला. कठोर. ओके. इथं काय असेल? कठोर. त्यानंतर चेक करा, यांनाच काय म्हटलं जाते? श्वास. त्यानंतर चेक करा रे, श्वास पण म्हटलं जाते यांना. नेक्स्ट जर बघितलं तर यांना अघोष पण म्हटल्या जाते. यांना काय म्हटल्या जाते? अघोष वर्ण पण म्हटल्या जाते. डन. ओके. चालते. समोर जायचं. बघा याच्यामध्ये जर चेक जर केलं तर घोष व्यंजन किंवा कठोर व्यंजन किंवा आपण काय सॉरी अघोष व्यंजन, श्वास व्यंजन किंवा कठोर व्यंजन कोणते आहे, तर आता जे दाखवलेले आहे तुम्हाला, म्हणजे जे 10 दिसतात तुम्हाला पहिल्या 2 कॉलम, बरोबर आहे. कोण आहे त्याच्यामध्ये? क ख, च छ, ट ठ, त थ आणि काय असेल तिथं प फ. हे जे तुम्हाला दिसतात यांच्या असं मी थोडं खाली हलंत चिन्ह दाखवतो, कारण की आपण व्यंजन बघत आहे. ठीक आहे. हे फक्त टायपिंग करताना येत नव्हते म्हणून ते काही दाखवले गेलेले नाहीये. पण इथे तुम्हाला म्हणतो की हे सगळे पाय मोडून आहे. क ख च छ, सॉरी च छ आहे रे, हे इथे घ झालेले आहे ते. त ठ, त थ आणि काय दिसतं प फ आहे. मग लक्षात ठेवणार आपण की 10 येतं काय दिसतात बेटा? कठोर व्यंजन आहे. अजून आपल्याला कठोर व्यंजन भेटणार आहे, त्यांना पण आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, पण ते नंतर बघूया आपण. पहिले इथपर्यंत लक्षात ठेवण्याचं की स्पर्श व्यंजन मध्ये 10 कठोर व्यंजन आहे. पॉइंट क्लिअर का? समोर जातो बेटा मी, काय असेल काय नसेल ते सगळं आपण चेक करून घेऊ. समजून घ्या मृदू व्यंजने. आता बघा मृदू म्हणजे काय, की थोडं मऊ असणार हे त्याच्यापेक्षा. बघा याच्यामध्ये काय व्याख्या दिलेली आहे, जी व्यंजने उच्चारण्यासाठी तुलनेने सोपी असतात त्याच्यापेक्षा कसं असतात रे, हे सोपी असतात, मृदू असतात, कोमल असतात, नाजूक असतात. ठीक आहे. बोलताना ठीक आहे, एवढं काही इथं त्रास होत नाही किंवा कठोरपणा आपल्याला जाणवत नाही, कोमल आहे ते. त्याच्यानंतर जर बघितलं मृदू आहे तर त्यांनाच काय म्हटलं जाते? मृदू व्यंजन म्हटलं जाते. यांनाच काय म्हटलं जाते? मृदू व्यंजने म्हटल्या जाते. मृदू व्यंजन. आता इथं जर बघितलं तर मृदू व्यंजने कोणते आहे, काय आहे ते पण चेक करावं लागेल. मृदू व्यंजनाचा उच्चार करताना नाद किंवा घोष निर्माण होतो, एक लय निर्माण होते, नाद निर्माण होतो किंवा घोष निर्माण होतो, म्हणून त्यांना नाद व्यंजने किंवा त्यांना घोष व्यंजने असे पण म्हटल्या जाते. यांना नाद व्यंजने किंवा घोष व्यंजने असं पण म्हटल्या जाते. आता चेक केलं होतं आपण की हा मृदू आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं हा नाद पण आहे आणि याला काय नाव म्हणू शकतो आपण, की हा घोष पण आहे. काय रे? घोष पण आहे. मग लक्षात ठेवायचं मृदू व्यंजनाला नाद व्यंजन पण म्हटलं जाते आणि घोष व्यंजन पण म्हटलं जाते.
हे पण पॉइंट अतिशय महत्वाचे आहे, जो आयोग वारंवार तिथं विचारत असतो. आता चेक करून घ्या, अघोष कोणाला म्हणायचं की कठोर असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर श्वास व्यंजन का म्हणायचं त्याला, की कारण की श्वासाचा जास्त वापर केला जातो कशामध्ये, कठोर व्यंजनामध्ये. पण याच्या मृदू व्यंजनामध्ये तुम्हाला दिसतो की हा मृदू असतो, हे सोपं असतो बोलण्यासाठी, नाद असतो आणि घोष असतो. हे पण इथं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जर चेक जर केलं तर आपण तिसरी ओळ म्हणू आणि चौथी ओळ म्हणू, जे काय असेल आपल्यासाठी मृदू व्यंजन असेल. चेक करा बेटा, तिथं ग घ हलंत दाखवतो मी, ग घ, ज झ, ड ढ, द ध आणि ब भ, हे सगळे जर बघितलं एकूण किती झाले, हे 10. मग मला सांगा स्पर्श व्यंजन गटातील मृदू व्यंजन जर बघितलं, स्पर्श व्यंजन गटातले मृदू व्यंजन जर बघितलं आपण, तर किती आहे ते, तर इथं लक्षात ठेवणार आपण, ते 10 आहे. किती आहे बेटा, ते 10 आहे. पॉइंट क्लिअर इथपर्यंत. चला समोरचा पॉइंट समजून घेऊ रे, काय म्हणतो तो. चेक करून घ्या तिथं अनुनासिके, त्या दिसते आपल्याला अनुनासिके. शेवटची लाईन म्हणजे स्पर्श व्यंजन गटातील शेवटची लाईन, शेवटचा जो कॉलम आहे आपला 5वा नंबरचा, चेक करून घ्या. आता बघा अनुनासिक म्हणजे काय होते, आपण एकदा चेक केलेलं, याला परत आपण चेक करत आहे. अनुनासिक म्हणजे काय, ज्या व्यंजनाचा उच्चार त्यांच्या उच्चार स्थानाबरोबर नाकातूनही होतो अशा व्यंजना, म्हणजे त्यांचं उच्चार स्थान जर बघितलं कंठातून जे काही होणार आहे तिथून तर होणारच आहे ते, बरोबर आहे. पण त्यांचं उच्चार स्थान नाकातून होतो. काही लोक बोलतात ना नाकातून बोलतात, ते आहे की नाही. मग जे लोक नाकातून बोलतात असं लक्षात ठेवायचं की त्यांचं ते अनुनासिकचा जास्त काय केला जाते रे, वापर करतात ते. चेक करा तिथं, ज्या व्यंजनाचा उच्चार त्यांच्या उच्चार स्थानाबरोबर नाकातूनही होतो अशा व्यंजनांना अनुनासिके म्हटल्या जाते. अशा व्यंजनांना काय म्हटल्या जाते, अनुनासिके असं म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर काय, तर अनुनासिके असं म्हटल्या जाते. आता बघ, आपण परसवर्ण हा पॉइंट एक बघितला होता. परसवर्ण, परसवर्ण काय होतं की जो अनुस्वार होता सर, जो शीर्षबिंदू होता त्याला काढून आपण त्या वर्गातील कशाचा वापर केला होता, अनुनासिकचा वापर केला होता, त्याला आपण परसवर्ण म्हटलं होतं. आता चेक करू, अनुनासिके जेव्हा अनुस्वाराच्या जागी वापरली जातात, सिंपल आहे रे. अनुस्वार हा जो 5वा आपला जो काय दिसतो, वर्ण दिसतो, व्यंजन दिसतो, जेव्हा अनुस्वाराच्या ऐवजी वापरला जातो, म्हणजे हा किंवा जर असेल, हा किंवा शब्द जर असेल, तर मला जर किंवा मधला हा अनुस्वार हटवायचा जर असेल, तर मी तिथं अनुनासिकचा वापर करू शकतो. म्हणजेच काय म्हणतो तो, अनुनासिक जेव्हा अनुस्वाराच्या जागी वापरल्या जाते, म्हणजे याच्या जागी जेव्हा समजा अनुनासिक वापरल्या जाते, तर त्याला काय म्हटल्या जाते, तर त्याला म्हटल्या जाते बेटा परसवर्ण. त्याला काय म्हटल्या जाते, परसवर्ण वर्ण. मग मला सांगा अनुनासिकेंनाच काय म्हटल्या जाते, परसवर्ण वर्ण पण म्हटल्या जाते. हे पण पॉइंट अतिशय महत्वाचा आहे रे. अनुनासिके स्पर्श व्यंजन गटात 5व्या स्थानी येतात. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. क ख ग घ न 5व्या स्थानी, च छ ज झ न तो त्रवाला आपला 5व्या स्थानी. म्हणजे याचा नंबर कितवा लागतो, 5वा लागतो बेटा, 5वा नंबर लागतो. म्हणून यांना पंचम वर्ण पण म्हटल्या जाते. यांना काय म्हटल्या जाते, पंचम. पंचम म्हणजे 5. आता इथे लक्षात ठेवा, अनुनासिके स्पर्श व्यंजन गटात 5व्या स्थानी येतात. कोणत्या स्थानी येतात बेटा, हे 5व्या स्थानी येतात. म्हणून त्यांना काय म्हटल्या जाते रे, तर यांना पंचम वर्ण पण म्हटल्या जाते. यांना काय म्हटल्या जाते, पंचम वर्ण असेही म्हणतात. हे पण पॉइंट एवढं महत्वाचं आहे, जो आयोग तिथं विचारत असतो. मग आता मला सांगा बेटा, अनुनासिकला किती नाव झाले रे. आतापर्यंत जर बघितलं सर, आम्हाला फक्त एकच माहित होतं, अनुनासिकला अनुनासिकच म्हणायचं. पण अनुनासिकला अनुनासिक आपण जर चेक जर केलं, तर इथं जर बघितलं अनुनासिक तर म्हणतातच, त्याला काय म्हणतात, अनुनासिक तर म्हणतातच, काही विशेष नाही. पण याच्यामध्ये जर चेक जर केलं भाऊ, अनुनासिके अनुनासिके हे तर म्हणतातच, कारण की नाकातून यांचा काय होतो रे, उच्चार होतो. पण याच्यामध्ये जर बघितलं, यांना परसवर्ण पण म्हटल्या जाते. यांना काय म्हटल्या जाते, परसवर्ण पण म्हटल्या जाते. परसवर्ण तर म्हटल्या जाते. यांना यांना पंचम वर्ण पण म्हटल्या जाते. यांना काय म्हटल्या जाते, पंचम वर्ण पण म्हटल्या जाते. का म्हटल्या जाते, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, कारण की 5व्या स्थानी येतात. यांना परसवर्ण काय म्हटल्या जाते, कारण की अनुस्वाराच्या ऐवजी वापरल्या जातात. म्हणून यांना काय म्हटल्या जाते, परसवर्ण पण म्हटल्या जाते.
पॉईंट क्लिअर करा इथपर्यंत? ठीक आहे. आता आपण इथं जर चेक जर केलं तर आपला अतिशय महत्वाचा पॉईंट संपलेला आहे. वर्गीय व्यंजन आपण सगळं कंप्लीट केलेले आहे. हा, याच्यामध्ये अनुनासिकचा समावेश मृदू वर्णामध्ये केला जातो हे पण समजून घ्या. इथं चेक करून घ्या शेवटचा पॉईंट. अनुनासिकांचा समावेश कशामध्ये होतो बेटा? मृदू वर्णामध्ये होतो. आता मला सांगा मृदू वर्ण किती झाले आपल्याकडे? 15 झाले. हे 10, हे 5, 15 झाले. मग लक्षात ठेवायचं अजून याच्यामध्ये वाढणार आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण सध्या आपण जिथपर्यंत बघितलेलं आहे 10 कठोर झालेले आहे आपल्याकडे आणि 15 आपल्याकडे काय झालेले मृदू व्यंजन झाले. हे 5 आणि ते 10, 15 झाले बेटा. आता अनुनासिक जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे की इथं जर चेक केलं हा न, त्याच्यानंतर हा न असेल तुमच्याकडं किती आहे ते 5 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं न बाणाचा, न नळाचा आणि शेवटी काय दिसतो बेटा? मला म दिसतो. हे एकूण काय आपल्याकडं अनुनासिक आहे. जे हा पॉईंट तुम्हाला सांगायचं होतं. उदाहरण जर बघितलं तर हे आपल्याकडे काय असेल? अनुनासिक असतील. चल, हे थोडं ऍडव्हर्टाईजचा प्रकार आहे, चेक करून घ्यायला. खाली तुम्हाला नायक अकॅडमीचा ऍप दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले जे तुम्हाला काय करतो. ठीक आहे. काही अडचण जर असेल किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल जर या बॅचेस बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता आणि नायक अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला ही कमी दरामध्ये ही बॅच तुम्हाला तिथे दिसणार आहे. ठीक आहे. आपण इथं थांबणार आहे मित्रांनो. तिथपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या. ठीक आहे. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.